लोक देव माणूस का म्हणतात? तुला काय विचारलंय मी त्याला? का म्हणतात देव माणूस? जामकर साहेब आता ह्याच्यावरती काय उत्तर देऊ? माणसाने माणसाची मदत केली तर त्याला देव माणूस वगैरे असं काही ते म्हणत असतात माणसं. आजकाल काय माणुसकीच राहिली नाही. माणूस माणसाला मदत करायला येत नाही, कोणी मदतीचा हात पुढं करत नाही, माणसाची माणूस समजून बोलत नाही. पण माझं तसं नाही. माझा रिकामा खिसा असला किंवा फाटका असला तरी मी माझ्याकडनं जशी जमल तशी समोरच्या माणसाला मदत करत असतो. मला मदत करायला आवडते, कोणाला नाही म्हणता येत नाही. हा, समोरच्या माणसाला हे आवडत असेल म्हणून मी त्यांना वेगळा माणूस वाटतो. आता वेगळा माणूस कसं म्हणायचं ना, की हा समोरचा माणूस वेगळा आहे बाबा, असं बरोबर वाटत नाही. म्हणून ती माणसं मला देव माणूस वगैरे म्हणत असतील. पण मला काही देव माणूस वगैरे बनायचं नाही बरं का साहेब. मला एक चांगलं माणूस बनायचंय. हृदयस्पर्शी एकदम विलक्षण आहे. म्हणजे असं काळीज हिलावून टाकणार म्हणतात ना. या जामकरच्या मनात नक्की काय चाललंय? तो मनीषा, गंगा, आर्याचं नाव का घेत होता? म्हणून मला पोलिसांच्या नजरेत नव्हतं यायचं. मला माहिती होतं या जामकरला माझ्या विरोधात एक जरी पुरावा सापडला तर मुंग्यांची जशी रांग लागते तशी त्याच्या डोक्यात संशयाची रांग लागेल. आता जामकर सगळ्यांच्या फाईल बाहेर काढणार आणि माझा त्यात काय हात असू शकतो ह्या दिशेने तो शोध घेत राहणार. हे सगळं ना त्या लालीमुळे झालंय. मी इथून बाहेर पडलो की सोडणार नाही तिला. आतापर्यंत एवढ्या केस झाल्या, सगळ्यातून मी नीट बाहेर पडलोय, पण या लालीनं मला मी जे नाही केलं त्याच गुन्ह्यात अडकवलंय. लाले, एकदा हाती लाग, फक्त एकदा हाती लाग. असे हाल हाल करून मारेन ना मी तुला, माझा सगळा हिशोब चुकता करेन. ए कुठं कुठं कुठे निघाला? साहेब, गोपाळ मित्र आहे ना माझा, त्याला जरा थोडं भेटायचं होतं साहेब, प्लीज. साहेबांची परमिशन नाही. साहेबांनी सांगितलं कोणाला भेटू द्यायचं नाही. साहेब ऐका ना, मित्र आहे माझा, सोडा की त्याला. ए तू बस खाली. साहेब अहो तुमच्या पाया पडतो, सोडा की हो प्लीज. बरं बरं, 5 मिनिटं भेट, लवकर लवकर जा. थँक्यू साहेब, थँक्यू थँक्यू साहेब. मी सांगितलेलं काम केलं का? झाले, पण मी म्हंटल एकदा फायनल करावं, तुला दाखव कसं लिहिलंय ते. अरे लय रे, आम्हाला तुझी आठवण येते. आम्ही दुकानाकडे बघितलं तरी आम्हाला तो आठवतोय. प्रिय लालीशी, तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून गेल्यापासून माझं कशातच मन लागना झालंय. तुमच्या आठवणीनं वेड व्हायची वेळ आली आहे माझ्यावर. सारखा तुमचा भास होत्या ते मला माझी चूक कळली. तुम्ही माझ्या आयुष्य आहात. तुमच्या इतकं प्रेम माझ्यावर कोणीच करू शकत नाही. मी हात जोडतो, कृपा करून परत या. मी आता तुम्हाला कधीच अंतर नाही देणार. तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार. आयुष्यभर तुमच्या सोबत राहीन. प्लीज लवकर परत या. मस्त लिहिलंय. जरा तू पत्रकार नाहीस बरं का? अरे आईची पत्नी पत्रकार आहे. तसं नाही, तू आहेस पत्रकार पण उत्तम लेखक सुद्धा आहेस. थँक्यू. पण तुला पाहिजे तसं लिहिलंय ना मी सगळं. बरं, पोरांना म्हणा काय टेन्शन घेऊ नको, घरच्यांना बी सांग. तू पण तुझी काळजी घे बरं का. चल येतो मी. हे वाचून लालीचं मन वितळलं पाहिजे. त्याला पाझर फुटून ती परत आली पाहिजे. तुला आठवतो हा फोटो? सेंड ऑफच्या दिवशी काढला होता बघ. कसले दिसत होतो ना आपण. तू बघ. आता मागचं सगळं आठवून काय फायदा? लतिका, काय झालं? तू अचानक अशी ऑफ का साऊंड झालीस? ऑल ओके ना? अरे तू तर लय मोठा वकील झालास. लतिका, प्रश्नाचं उत्तर दे. प्रश्न टाळू नकोस. नाही, असं काही नाहीये. एक मिनिट. तुझं लग्न झालंय ना? म्हणजे असं कानावर आलं होतं माझ्या. आणि इफ आय एम नॉट रॉंग, तोच मुलगा आहे ना? तू कॉलेजला असताना म्हणायची माझं लग्न ठरलंय आणि मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. दॅट वन
लकी काय? ए सॉरी, मी काही चुकीचं बोललो का? मला तुला दुखवायचं नव्हतं. नाही, तू काय नाही चुकीचं बोललास. माझीच निवड चुकली. म्हणजे माझ्या नवऱ्यानं फक्त माझ्या वडिलांच्या पैशांसाठी माझ्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर त्यानं कधीच माझ्यावर प्रेम नाही केलं. पैशांसाठी माझा छळ करायचा तो. लय त्रास द्यायचा. हे बघ, सॉरी, पण काय हे कसले मार्क्स आहेत? त्यानं दिलेला त्रासच आहे. काय? अशा जखमा माझ्या सगळ्या शरीरावर आहेत. हे सगळं सहन का करत बसलीस? पहिल्याच दिवशी तक्रार करायची ना त्याची. खूपदा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या कारणावरनं तो सुटलाच. अरे मग नको करू संसार त्याच्यासोबत, दे सोडून त्याला. तेच तर केलंय. गुड. देर आहे दुरुस्त आहे. लतिका, उत्तम निर्णय घेतलायस तू. हा, पण माझा संसार मोडला त्याचं काय? खूप एकटी पडली आहे मी. खूप जास्त एकटी. लतिका,